नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमास फॅमिली किचन चॅनलमध्ये। आज आपण मुलांच्या आवडीचे आणि सर्वांना आवडणारे असे कुरकुरीत स्नॅक बनवणार आहोत। बघा, 2 वाटी तांदळाच्या पिठापासून एक मोठ्या डिशभर असे स्नॅक्स तयार होतात। अगदी घरच्या साहित्यातून तयार होणारा स्नॅक। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्याकरता 2 वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे। या पिठाला गाळून घ्यायचे आहे। हे पीठ तांदूळ धुवून त्याला छान घरामध्ये सावलीमध्ये सुकवून दळून आणलेले आहे, म्हणून याला चाळून घ्यायचं। आणि त्यानंतर अर्धी वाटी बेसन घेऊन त्याला पण चाळणीने चाळून घ्यायचे। पीठ चाळून घेणे हे केव्हा पण चांगले राहते, म्हणून पीठ हे कधी पण चाळून घ्यायचं। आतमध्ये जर एखादा काही बारीक सोंडा असेल तर तो निघून जातो। इथे मी 4 टोमॅटो घेतलेले आहे। हे टोमॅटो धुवून घेऊन याचे छान बारीक पीसेस करून मिक्सरमध्ये अगदी फाईन अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची। टोमॅटोची पेस्ट मी आधीच तयार करून ठेवलेली आहे। 2 वाटी तांदळाचे पीठ, अर्धी वाटी बेसन आणि याकरता 3 चमचे दुधावरची साय घेतलेली आहे। साधे मीठ चवीनुसार, अर्धा छोटा चमचा काळे मीठ, 1 चमचा मिरेपूड आणि 1 चमचा लाल मिरची पावडर। 4 टोमॅटोची प्युरी तयार करून घेतलेली। आता एक परात घेऊन त्यामध्ये आधी तांदळाचे पीठ घालायचे, त्यानंतर बेसन पीठ घालून घ्यायचे आणि त्यामध्ये मिरेपूड, लाल तिखट पावडर, काळे मीठ, साधे मीठ हे सर्व टाकून झाल्यानंतर पिठाला छान हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, त्यामुळे सर्व पदार्थ मिक्स होऊन जाते। आता या मिक्स झालेल्या पिठामध्ये टोमॅटोची प्युरी घालायची आणि त्यानंतर त्यामध्ये दुधावरची साय घालायची। दुधावरची साय ही 3 चमचे घेतलेली आहे, तर ही 3 चमचे साय घालून घ्यायची। साईमुळे आपल्याला यामध्ये तेलाचे मोहन घालायची आवश्यकता नाही। साईमध्येच तुपाचे प्रमाण असते। साय आणि टोमॅटोच्या प्युरीमुळे स्नॅक हे छान कुरकुरीत होतात। यामध्ये वेगळे असे तेलाचे मोहन घालायची आवश्यकता नाही। याला छान चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता यानंतर आपण चमचा काढून घ्यायचा आणि हाताने याचा गोळा तयार करून घ्यायचा। तांदळाचे पीठ भिजवायला फारसं पाणी लागत नाही। आपण या पिठामध्ये टोमॅटो प्युरी घातलेली आहे आणि मलाई पण घातलेली आहे, त्यामुळे आधी आपल्याला हे पीठ यामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे। आणि स्नॅक करता गोळा पण हा घट्टच लागतो, म्हणून आधी आपण याला छान असं दाबून पीठ असं मळून घ्यायचं आहे। जिथे पीठ असं कोरडं दिसते त्या ठिकाणी आपल्याला अगदी थोडंसं हातावर घेऊन पाणी हे टाकायचं आहे। थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आणि असा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा। या प्युरीमुळे आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालावं लागलेलं आहे। आता आपण याचा गोळा तयार करून घेऊ। गोळा तयार झालेला आहे, तो थोडा कडक वाटतो, म्हणून याला थोडंसं पाणी लावून गोळ्याला मिक्स करून त्याला छान थोडंसं चुरून आणि व्यवस्थित गोळा करून त्यावर आपल्याला 5 मिनिटाकरता झाकून ठेवायचं आहे। यामध्ये आपण मोहनाकरता तेल जरी नसले घातले तरीसुद्धा आपले स्नॅक्स छान कुरकुरीत होतात। असा हा गोळा तयार झालेला आहे। आता यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत कढईमध्ये गॅसवर तेल तापवायला ठेवायचं। 5 मिनिटं झालेलं आहे। बघा, गोळा असा छान तयार झालेला आहे, जास्त सॉफ्ट पण नाही। आता आपण साचा घेऊन साच्याला आतमधून तेल लावून घ्यायचं, त्यामुळे गोळा चिटकणार नाही। या डिझाईनची प्लेट साच्यामध्ये घालून घ्यायची आणि साच्यामध्ये तयार केलेला गोळा घालायचा। जर इथे आपण चकलीची प्लेट लावली तर इथे ही चकली तयार होईल, पण आपण चकलीचे मिश्रण न घातल्यामुळे आपल्याला स्नॅक्सचे मिश्रण घातलेलं आहे, तर स्नॅक्स तयार करून घ्यायचे आहे। आणि हे असे एका ताटामध्ये स्नॅक्स पाडून घ्यायचे आहे आणि हे सर्व एक ताट पूर्ण झाल्यानंतर मग आपल्याला एका वेळेस एवढे सगळे तळायला घ्यायचे आहे। बघा, हे असे पोकळ स्नॅक्स तयार होतात। आतमधून हे पूर्ण पोकळ आहे आणि वरून हे पूर्ण कवर झालेलं आहे। आपले तेल गरम झालेले आहे। आता तेलामध्ये एक एक करून सोडून घ्यायचे आणि हे जास्त गरम तेलामध्ये घालायची आवश्यकता नाही, कारण वरून हे जळून जाईल आणि आतमधून कच्चे राहतील, म्हणून याला मीडियम ते स्लो असं आपल्याला तळून घ्यायचं आहे। पूर्ण स्नॅक
तेलामध्ये घालून झालेले आहे। आता याला तळून घ्यायचं आणि हलकं हलकं मध्ये मध्ये याला फिरवत जायचं आहे। जर याला स्लो आणि मीडियमच्या मध्ये जर आपण तळत गेलं तर हे छान असे कुरकुरीत तळले जातील। याला सोनेरी गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे। ज्यावेळेस हे तळत येतात त्यावेळेस हलके होऊन वर तरंगतात, आणखी व्हायचे आहे। याला आपण आणखी तळून घ्यायचं आहे। आता होतच आलेले आहे। याला अगदी थोडंसं फिरवल्यानंतर थोडे लाईट असतानाच याला काढायचे, म्हणजे पूर्ण काढेपर्यंत हे डार्क कलरमध्ये येऊन जातात। या झाऱ्यावर काढल्यामुळे जे काही वरून आतमधून तेल गेलेलं आहे ते पूर्ण तेल निघून जाईल, तेलकट होणार नाही। अशा या झाऱ्यामुळे स्नॅक्सच्या आतमध्ये जे तेल राहील ते पूर्णपणे झरून जाते। बघा, छान सोनेरी कलरवर स्नॅक तळून झालेले आहे। या झाऱ्याला हलवून यामधील तेल काढून घ्यायचं आणि एका ताटामध्ये आपल्याला याला थंडे करायला ठेवायचे आहे। अशाच पद्धतीने आपल्याला राहिलेले स्नॅक्स सर्व तळून घ्यायचे आहे। बघा, पूर्ण तेल झरून झालेले आहे। याला आता एका ताटामध्ये काढून थंड करायला ठेवू। हे स्नॅक तुम्ही चहासोबत सकाळी किंवा दुपारी किंवा इतर वेळेस तुम्हाला जेव्हा कधी खावेसे वाटल्यास तुम्ही केव्हा पण खाऊ शकता। चवीला खूप छान मस्त असे अप्रतिम स्नॅक तयार झालेले आहे। किंवा तुम्ही कुठे ट्रिपला फिरायला वगैरे गेले तर हे स्नॅक तुम्ही सोबत पण नेऊ शकता। 1 महिनाभर टिकणारे असे हे स्नॅक तयार झालेले आहे। बघा, मस्त असे कुरकुरीत स्नॅक तयार झालेले आहे। आता आपण याला तोडून बघूया। बघा, असे टिसूळ झालेले आहे आणि आतमधून पूर्णपणे पोकळ आहे। खाण्यासाठी पण छान असे मस्त टिसूळ झालेले आहे। बघा, आतमधून किती छान पोकळ असे झालेले आहे। याला तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये पॅक करून ठेवायचे, त्यामुळे हे स्नॅक्स 1 महिनाभर पण टिसूळच राहतील। अगदी घरच्याच साहित्यातून 2 वाटी तांदळाच्या पिठापासून 1 मोठ्या प्लेटभर असे स्नॅक तयार झालेले आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा। भेटूया अशा चविष्ट, सोप्या आणि झटपट रेसिपीमध्ये।